त्यांचा हा सन्मान या ठिकाणी केला जाईल। चला आपण ग्रामसेवक सीताराम भोईर आपल्यासोबत उपस्थित आहेत, त्यांचा देखील या ठिकाणी करतोय हार्दिक हार्दिक स्वागत। थोड्या वेळानंतर इनिंग ब्रेकमध्ये आपण त्यांना देखील सन्मानित करू। मग या सन्मानाकडे आपण मॅचकडे वळणार आहोत। हा सन्मान आपण पाहता व्यासपीठावरती होत असताना रंगमंचावरती, कारण मॅच इम्पॉर्टंट आहे। ऑनलाईन प्रेक्षकांना प्रत्येक बॉल आणि बॉल पाहायचा आहे, त्यामुळे कुठेही त्या प्रेक्षकांची अगदी धावफळ व्हायला नको, कोणताही बॉल मिस व्हायला नको। त्यामुळे आपण 2 मिनिटं मॅच थांबवली आहे। चला आपण जाऊयात आता ऑनगोईंग मॅचकडे। ऑल द बेस्ट दोन्ही टीमला। शो मस्ट ऑन। कॉमेंट्री बॉक्समध्ये त्या ठिकाणी सज्ज आहेत आमचे समालोचक मित्र बाबू शाह आणि त्यांच्यासोबत आम्ही जोडले जाऊ। आणि प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आमचे एक समालोचक मित्र कॉमेंट्री बॉक्समधनं या ठिकाणी उपस्थित होतील। या स्वागत आहे आपल्या एकाचं। हाँ तो चलिए, बहुत बहुत शुक्रिया उमेश सर, कमेंट्री बॉक्स में जुड़ जाएंगे। चलेंगे मैच की तरफ। यहाँ से जिन दर्शक देखिए मैदान पर देर से आए होंगे, टीवी देर से ऑन किए होंगे, बात करेंगे ये मुकाबला देखिए टॉस का बॉस, जहाँ पर जय हनुमान ज्वेलरी टीम देखिए टॉस जीतने के साथ साथ गेंदबाजी चुने और बल्लेबाजी के लिए देखिए बात करेंगे हर्ष 11 से चंदेरी टीम देखिए इन्हें बल्लेबाजी के लिए आमंत्रण दिए। शुरुआत देखिए यहाँ से अच्छी हो चुकी है गेंदबाजी की तरफ से। करण धुले देखिए पर हुक किया यहाँ पर, देखते हैं बाउंड्री लाइन के अंदर है या बाहर। हरीश सर का देखते हैं डिसीजन क्या आता है। 4 रन आता हुआ यहां से। भाई ये ना हीरो नंबर 1 ना कुली नंबर 1, ये है हैरी नंबर 1। लाजवाब टेनिस क्रिकेट के दुनिया के एक लाजवाब एंटरटेनमेंट के लिए देखिए तैयार हैं। करण धुले देखिए यहाँ से चौके खाए और उसके बाद देखिए मिड ऑन के ऊपर से खेला गया। यहाँ पर राजगोरे का गाड़ी चलता हुआ पम 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 मारिक 4 रन। वीर वीर नारा जायो तारा लागते कम भेटलाई र, वीर वीर नारा जायो तारा लागते कम भेटलाई र। असा डॅशिंग रो बाबाचा मयूर दादा मनाला भावलाय रे। तो चलिए कुल मिलाकर देखिए यहाँ पर और एक सिंगल आता हुआ, सिंगल के साथ देखिए टीम का स्कोर जाकर पहुंच गया यहाँ से 9 रन। यहाँ से पहला ओवर चलता हुआ यहाँ पर मेरे दादा देख सकते हैं चेहरे पर मेहमानों के साथ खास कुछ चर्चा जिक्र होता हुआ निश्चित रूप से। क्या लाजवाब देखिए इस टूर्नामेंट के लोग दिए हैं, और जिस तरह से कहीं लोग पूछ रहे हैं निश्चित रूप से स्टेटस को देखने के साथ साथ अद्भुत दृश्य देखिए एक स्टेडियम के रूप में निश्चित रूप से। और ओमकार सर देखिए मैंने पहले ही बताया कि आईपीएल जैसे लीग को गिरा तो नहीं सकता हिलाने की ताकत। और बहुत बढ़िया देखिए करण धुले यहाँ से एक जिद्दी खिलाड़ी है भाई, ऐसा कोई शहर नहीं जहाँ करण धुले का कहर नहीं। और भलाई 2 चौके खाए यहाँ पर। एक बढ़िया शुरुआत हो चुका था राजगोरे, कहते ना उम्मीद से करते हैं इंतजार के शायद सपनों में मुलाकात हो जाए, और टॉस हारने के बाद चाहते थे कि शुरुआत कुछ चौके छक्के से हो जाए। 2 चौके के साथ उसके बाद देखिए सिंगल के साथ टीम का स्कोर पहुंचा है 9 रन। इस बार देखिए खेल थोड़ा सा हल्के से अंदर आए यहाँ पर। करण धुले का देखिए ऐसे सोच है कहना कि फिसलता हुआ पैरों से, और टोटल देखिए जाकर पहुंच गया पर। पहला ओवर का खेल समाप्त होने के साथ साथ 10 रन बनाए। एक अच्छी शुरुआत बल्लेबाज के दृष्टिकोण से भी हम देख सकते हैं। ओमकार से दूसरी तरफ बात करेंगे तो भलाई कोई सफलता हाथ नहीं लगी है, लेकिन कमाल के कमबैक करण धुले ने दिलाया। टीजे प्रत्येक सेगर भावाचा आधार असतोय मयूर दादाला, जीवा भावाचा निरंजन दादा असतोय दादाच्या संगतीला। एका जुटीने मोठ्या जोमाने जाते विकासाच्या मार्गाला साऱ्या समाजाच्या। ओमकार सर बात करेंगे खास मेहमानों का सम्मान किया जा रहा है। पिछले मैच के देखिए हीरो मैन ऑफ द मैच सैजाद शेख देखिए उन्हें गुजारिश करना चाहेंगे जाइए यहाँ पर प्रेजेंटेशन बॉक्स पर, जहाँ पर मैन ऑफ द मैच का अवार्ड दिया जाएगा। कमाल की गेंदबाजी की थी, जहाँ पर 1 ओवर 2 रन 2 सफलता, और बल्लेबाजी में देखिए 17 रन दागे थे। साजिद शेख मैन ऑफ द मैच देखिए पिछले मैच के
अदम भी देखिए अच्छी बल्लेबाजी की थी, लेकिन साजिद का जो 2 रन 2 सफलता ओवर था, 2 रन दिए थे 2 सफलता, और साजिद उस मैच के बने मैन ऑफ द मैच। और उसके साथ देखिए 17 रन भी जोड़े थे। आदम के साथ उनकी घातक साझेदारी बनी थी, लेकिन यहाँ देखते हैं वही साझेदारी का उम्मीद लगाया जा रहा है। बिल्कुल उम्मीद सर बात करेंगे तो जैनवान जोहली कहा जाए तो सीधा धुली साहब देखिए बात करेंगे। बदलाव टेनिस क्रिकेट को एकदम से बदले अध्यक्ष संतोष मात्रे साहब भी देखिए इस वक्त तस्वीर रखें, उपाध्यक्ष। हाँ जवाब देखिए, गेंदबाज फिर से एक बार तैयार है। और इसलिए महेंद्र धोरे यहाँ पर थोड़ा सा लेन को पीछे रखा था, लेकिन लाइन खराब था। यहाँ पर बड़ी आसानी के साथ देखिए स्क्वायर लेग के ऊपर से खेल दिया यहाँ पर, और गेंद धीरे धीरे टीप करता हुआ फाइन लेग से मारे के बार पहुंचता हुआ 4 रन। लोचन कॉम्बॉक्समध्ये आपण ऐकताय, बट सगळ्यात महत्त्वाचं काय, मागचा सामना जिंकून देणारा मॅन ऑफ द मॅच प्लेअर आणि तो होता साजिद शेख, ज्यानं 1 ओव्हर 2 विकेट 2 रन्स दिले आणि बॅटिंग करताना 17 धावा अवघ्या 5 बॉलमध्ये बनवल्या. तो साजिद ठरला मॅन ऑफ द मॅच. आपण यायच्या मुख्य मंचकावरती साजिदला दिला जाईल मॅन ऑफ द मॅच. ऑन साईडला फटका चांगला टर्न केला, क्रॉस बाटेड फाईन लेगला, आउटफील्ड फास्ट आणि बॉल ट्रॅव्हल होतो सीमारेषा पार. रन मिळतील 4. चषक राऊंड विकेट आले, बॅकफुटला गेला फलंदाज हलक्या हातानं, बॅटन पॅडमधनं पंच केलं सॉफ्ट हँडनं, एक सिंगल मिल आणि एका सिंगलनं स्कोर पुढे जातोय. काय म्हणशील, अगदी ज्या अनुषंगानं सुरुवात मिळाली आहे, 19 धावा स्कोर कार्डवरती होतं. नुकतंच आपण पाहता एक सिंगल त्या ठिकाणी ॲड झाली आहे, डबल्स ॲड झाल्यात आणि टोटल स्कोर धावफलकावर 22 विदाउट लॉस. नहीं उमेश सर बात करेंगे ना, कहते हैं ना चिल्लर के लिए हाथ फैलाना पड़ता है और नोटों के लिए हमेशा हाथ उठाना पड़ता है, लेकिन यहाँ पर बल्लेबाजों ने अच्छी सोच, जैसे कहते हैं ना एक एक बूंद से समंदर बनती है, एक एक रुपया से संबर रुपया आता है, तो उसी तरह से एक एक रनों से यहाँ पर कहीं ना कहीं पहला ओवर में 2 चौका आया, सेकेंड ओवर में 2 चौका आया, और टीम का स्कोर देखिए अच्छी स्थिति में 22 तक देखिए पहुँचाए. सेकेंड ओवर के देखिए यहाँ से बात करेंगे शायद अंतिम गेंद के ऊपर देखिए और एक सिंगल आता हुआ, और स्कोर देखिए जाकर पहुँच गया 23 रन. अभी तक बात करेंगे साझेदारी इतना घातक तो साबित नहीं हुए, लेकिन दबाव डालने में कामयाब हुए. जिस सफलता की तलाश थी टॉस जीतने के बाद कहीं ना कहीं यहाँ पर बैटर ने मुश्किल में डाले हैं. क्या माइंडसेट गेम खेल रहे हैं, और कहा जाता है ना ओमकार सर, काम इतनी शान से लो कि सफलता भी शोर मचा दे. हमारे देखिए 2 भाई की जोड़ी हम देख सकते हैं इस टूर्नामेंट में, मयूर ग्रुप देखिए इतनी शान से ये काम लिए हैं और सफलता भी देखिए शोर मचा रही है. देखते हैं आने वाला अभी भी 18 गेंद बचाएं. लाजवाब सही बताएं उमेश सर. एक करजत नेरल विभाग से देखिए एक टीम है, और एक बदलापुर विभाग से देखिए जोइली टीम है. आपने जिक्र किए निश्चित रूप से, हम सिद्धार्थ धोले साहब लीजिए, चेतन धोले साहब माजीनगर से लीजिए, मंगेश धोले साहब देखिए उनका भी एक बड़ा बिग शो हमें देखने को मिलता है. मैटी सर एक आवाज़, पप्पू दादा लीजिए, बहुत कुछ देखिए टीम के पीछे. बात करेंगे ना शायद हम जिनके करीब हैं जिक्र कर लेते हैं, लेकिन उमेश सर पूरी गाँव, ग्रामीण कहा जाए तो पूरी गाँव. अभी नेरल भी देखिए करजत जाग रहा होगा, और यहाँ पर बदलापुर. अगदी बरोबर आहे. आणि सध्या आनंद देते आपला बॅटिंगचा. मैदानावरती टीम श्रीलवन चांदई, जग तुम्हाला अगदी तेव्हाच मानतं
ज्यावेळी तुम्ही स्वतःला सिद्ध करण्यामध्ये व्यस्त राहता आणि आज या मैदानावरती मयूरदादा पिसेकर, प्रतीकदादा पिसेकरांनी जे काम केलं ते नक्कीच कौतुकास्पद आहे. आयुष्यात कोणतीच गोष्ट अवघड नसते, फक्त विचार तुमचा पॉझिटिव्ह असायला हवा. ओव्हर नंबर 3, पहिलाच बॉल वेगात टाकलाय, बॉलिंग ट्रॅकवरती आला विवेक गायकवाड, इकडे झाला डायरेक्ट हिट आणि पहिल्याच बॉलवरती मी ते सांघिक यश. आणि या मॅचमध्ये अगदी जोवेली येण्याआधीच चर्चा ही सुरू होती की आज विवेक गायकवाड त्याचा टप्पा आहे ना प्रॉपर पकडून टाकणं त्यासाठी ओळखलं जातं. गुडलँड स्पॉट अगदी ही त्याची ताकद आहे, त्याचं बेसिक स्ट्रेंथ आहे आणि आज या मैदानावरती विवेक गायकवाडची गोलंदाजी आहे ना या डावामध्ये सावरणारी असेल. कारण ज्या अनुषंगाने विकेट खेळती आहे गुडलँड स्पॉटवरती बॅटरच्या रेंजपासून तुम्ही दूर ठेवताय तर इकडे रन्स थांबतायत आणि ते चित्र मागच्या अनेक अगदी आपण मॅचेसमध्ये पाहिलं आहे. या पाहूयात या मॅचमध्ये प्रत्युत्तर कसं दिलं जाईल. आणि चांदेईला पहिला धक्का लागला, खरं तर थोडी घाई झाली, कॉल खराब झाला आणि विकेट जातीय मैदानावरती. फलंदाज अतिश बाद होतात, चांगली बॅटिंग त्यांनी केली आहे, 8 बॉलमध्ये 13 रनचं योगदान त्यांना दिलंय आणि धक्का लागला पहिला टीम चांदेईला. ओमकार सर कहते हैं ना हरपन मौला खिलाड़ी किसे कहते हैं, ये विवेक गायकवाड है. जिस तरह की साजिश से हमने देखी पिछली मैच में, क्योंकि गेंदबाजी भी लाजवाब रही, उसके साथ देखिए बल्लेबाजी में उन्होंने गेम चेंजर इनिंग्स 5 गेंद में 17 रन खेले, तो वही विवेक का यहाँ पर बहुत बड़ा रोल रहेगा. लेकिन विकेट कीपर ने देखिए बड़ी चालाकी से एक अच्छे काम कर लिए. बैटर रन लेना चाहते थे, इश नो जैसे कहते हैं ना ना करते में, और जब दिल में आपके डाउटफुल रहते हैं ना फिर दिक्कत ये बन जाती है भाई. क्या बढ़िया खूबसूरत माहौल बना है. नरेंद्र कुमारी साहब देखिए बात करेंगे, हर श्रीलेबंस कहा जाए तो एक बड़ी बिग पैकर देखिए, स्वागत है उनका भी निश्चित रूप से. क्राउड देखिए एकदम से खचाखच. उम्मीद सर देखिए आज टूर्नामेंट की बात करेंगे, सेकेंड डे नाइट है और आने वाला देखिए और भी वक्त आगे आ रहे हैं जहाँ पर ऑल इंडिया ओपन देखेगा, तालुका हब देखेगा, और कल बात करेंगे ग्रामीण के कहीं रायगढ़ से टीम, भिवंडी से टीम है, और कहीं ना कहीं किसी हम कम नहीं मान सकते. और आज देखिए ओ ये देखिए हुक किया भाई, 13 का फूल 17 का माला, झुकेगा नहीं साला बुरी नजर वाला, ठोक डीजे वाला. विकेटवरती टाकला हाफ ट्रॅकर, हिटमॅन रोहित शर्मा स्टाईल, पूल करत असताना पॉवरफुल हा एकदमदार षटकार येतोय आणि या षटकारानं स्कोर फ्लाय झाला 29 ऑन बोर्ड. पहिल्या बॉलवरती रनआउटची विकेट न्यू बॅटर वैभव आणि पहिल्याच बॉलवरती षटकारानं डाव त्यानं सुरू केला. आता लाईन चांगली आहे, सन्मान देत असताना वैभवला आपण पाहता एक सिंगल मिळते, एक सिंगलनं स्कोर पुढे जातोय. टीमची टोटल धावफलकावरती 3-0-30, लॉस ऑफ 1, एकही विकेट अजून बॉलरला मिळाली नाही आहे, त्यामुळे थोडंसं वातावरण चिंतेचं आहे मैदानाच्या आतमध्ये टीम जनमान जोवेलीसाठी. बट जोवेली देखील मोठ्या टार्गेटला चेस करण्यासाठी ओळखली जाते. गोलंदाजी फलंदाजी दोन्ही टीमची ताकद आहे, त्यामुळे या मॅचमध्ये वॉर ऑफ टायटन्स ज्याला आपण म्हणतो ना, आजच्या रात्रीतील एक सन्मानाची, एक संघर्षाची आणि एक रोमहर्षक लढाई कुठे आहे तो जोवेली विरुद्ध टीम चांदेईच्या दरम्यान. बाबू शाह भी आज बहुत खतरनाक मुड़े आप लग रहे हो, चलते हैं आपके साथ बीच मैदान के अंदर. नहीं उम्मीद सर दोनों टीम में देखिए हम टॉस के समय चर्चा कर रहे थे और एक देखिए बड़ा हिट, देखते हैं कि इनके बाउंड्री लाइन के पार पहुंचा तो है, लेकिन शायद 1 बाउंस 2 बाउंस लेने के साथ साथ 4 रन आता हुआ. रनों की बारिश यहां से होने लगी है. टुकुरु 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 टुकुरु. मयूर ग्रुपच्या वतीने गाजतय जोशान सामना, मयूर ग्रुपच्या वतीने गाजतय जोशान सामना, स्वर्गीय जगन स्मूर्ती चषक. और उम्मीद सर कहती ना बादल के गरजने से फसल उगती नहीं है, बादल के बरसने से. और बैटर बरस रहे भाई, बैटर बरस रहे हैं. टॉस के समय उम्मीद सर हमने जिक्र कर रहे थे कि दोनों टीम में बल्लेबाजी भी बढ़िया है और इसके साथ गेंदबाजी भी लाजवाब है और एक फाइट मुकाबला देखने को मिलेगा. जो दर्शक को इंतजार था कि वो मिठाई क्या जिसमें शक्कर ना हो और वो क्रिकेट ही क्या जिसमें टक्कर ना हो. और अभी तक देखिए हम दोपहर से देख रहे हैं हर मैच टक्कर का, हर मैच काटेगा, हर मैच लग रहा है फाइनल मुकाबला. और ये चलिए थोड़ा सफल होकर फिर से अक्रॉस द लाइन लगातार देखिए फाइन लेग को चुन रहे हैं, स्क्वायर लेग को चुन रहे हैं. कप्तान ने उसके लिए देखिए एक डीप स्क्वायर लेग तैनात किया गया है. विवेक गायकवाड देखिए ये भी काफी घाट के पानी पी चुके हैं, इनके पास भी अनुभव है भाई, एक्सपीरियंस है बल्लेबाज की यहाँ पर कमजोरी के पर वार करते हुए. लेकिन देखते हैं कितना समय शांत रख पाएंगे. और ये चलिए हल्के हाथों से अच्छी सोच है, बचेंगे तो उम्मीद सर और लड़ेंगे यहाँ पर, क्योंकि जब विवेक देखिए बढ़िया वेरिएशन दिखाए, लेन को पीछे रखे, उसके बाद देखिए कंधों का कितना बढ़िया इस्तेमाल किया, जो उछाल से बीट के पिछला गेंद. और इस बार देखिए बल्लेबाज ने दिमाग से खेला पर. और टोटल देखिए सिंगल के साथ 3 ओवर का खेल समाप्त हुआ है और 3 ओवर की समाप्ति के साथ साथ
और 35-35 रन। उमेश सर क्या एक टार्गेट देखना चाहोगे? चेक बाबूशा तोड तुम्हाला थांबवतो। या मंचावरती बजरंग दलाचे संयोजक आदरणीय कल्याण जिल्ह्याचे अर्जुन बाबड साहेब उपस्थित आहेत। मी विनंती करतोय अर्जुन बाबड साहेबांना की आपलं मनोगत आपण या स्पर्धेच्या निमित्ताने व्यक्त करावं। जय श्रीराम। उपस्थित सर्व खेळाडू मान्यवर या सर्वांना विश्व हिंदू परिषद बजरंग दलतर्फे जय श्रीराम। सर्व खेळाडूंना हार्दिक शुभेच्छा। आज स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक 2024 ह्या भव्य आणि दिव्य सोहळ्यामध्ये आपण सर्वजण सहभागी झालात। हा असा सोहळा, अशा स्पर्धा आहेत की ज्याचं नाव संपूर्ण महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण भारतामध्ये होईल अशा पद्धतीचं उत्तम नियोजन या पद्धतीने आपल्याला इथे दिसत आहे। आज संध्याकाळचे 8 वाजून गेलेले आहेत, तरीसुद्धा चेंडू अतिशय व्यवस्थितपणे खेळाडूंना तर दिसतोच आहे, पण मैदानाच्या बाहेर आपण बसलेलो आहोत तर आपल्या सगळ्या प्रेक्षकगणांनासुद्धा चांगल्या पद्धतीने चेंडू दिसत आहे। तर अशा पद्धतीची नियोजन, प्रकाश व्यवस्था ही खऱ्या अर्थाने एखाद्या आंतरराष्ट्रीय मॅचेस बघतोय की काय अशा पद्धतीचा इथे आपल्याला सर्वांना अनुभव येत आहे। याचे आयोजक आमचे कार्यकर्ते आणि माझ्या लहान भावासारखे मयूर पिसेकर आणि त्यांचे बंधू प्रतीक पिसेकर असतील आणि त्यांचा संपूर्ण मयूर ग्रुप, ह्या सर्वांना या बाबतीत मी अभिनंदन देईल। मयूर पिसेकर यांच्या बाबतीत सांगायचं झालं तर साधी राहणी, उच्च विचारसरणी अशा पद्धतीचाच मयूरचं सगळा कार्य आपण बघत आलेलो आहेत। जवळपास 15 ते 20 वर्षापासून माझा मयूरशी परिचय आहे, पण मयूरनी कधीही आपलं ध्येय, आपलं काम ह्याच्यापासून कधी त्याचं लक्ष विचलित न झालेला तरुण आणि इतर जे तरुण उद्योजक आहेत त्यांनी एक प्रकारचा आदर्श घ्यावा अशा पद्धतीचे कार्य आज मयूर करत आहे। आज सर्व प्रकारचं यश पायाशी लोळण घेत असताना सुद्धा कुठल्याही प्रकारचं यश, त्याची हवा त्याच्या डोक्यात त्यांनी कधी येऊन दिलेली नाही आहे। जेव्हा केव्हा येतो तो त्यावेळेस तो त्याच पद्धतीने सर्वांना सन्मानाने वागणूक देतो आणि त्याच्यामुळेच आज संपूर्ण बदलापूरमध्ये मयूर एक प्रसिद्ध उद्योजक म्हणून तर प्रसिद्ध आहेच, पण एक उत्तम माणूस, एक उत्तम भाऊ म्हणून, एक उत्तम मित्र म्हणून आज बदलापूरमध्ये सर्वांना परिचित आहे। तर मयूरने अशा पद्धतीनेच भविष्यात वाटचाल करत राहावी आणि बदलापूर शहराचं नाव अशा पद्धतीनेच पुढेही भविष्यामध्ये मोठं होईलच, यासाठी मी त्याला पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो। जय श्रीराम। खूप खूप धन्यवाद अर्जुनजी बाबड साहेब, आपले मनापासून आभार। इट्स ओवर टू कमेंट्री बॉक्स। चलिए धन्यवाद डीजे। देखिए मयूर दादा आप स्क्रीन पर देख सकते हो। उमेश सर कहते ना कितना सीधा, कितना सादा मेरा राजा, कितना अच्छा। आज हर किसी की जुबान से देखिए ये तारीफ के फूल आ रही है। तो चलिए टोटल की बात करेंगे तो यहाँ से 36 रन देखिए पहुंचा है यहाँ पर। हम बहुत बढ़िया देखिए, जो सफलता की जरूरत थी हर शरीरबंद की बात करेंगे। चांदे टीम है, नरेंद्र दादा गुमारे देखिए एक बिग पैकर्स है और यहाँ से देखिए स्लोअर गेंद का बहुत बढ़िया इस्तेमाल किया। और ये चीज़ करना होगा आपको, क्योंकि कहते ना जिंदगी में कुछ पाना है ना, सिर्फ तरीका बदलो, इरादा नहीं। और यहाँ पर गेंदबाज ने देखिए बात करेंगे अपना गति से यहाँ से बैट करते। गेंदबाज की बात करेंगे करण धुले, देखिए इस बार देखिए दूसरे इंच से गेंदबाजी करते हुए पहला ओवर में देखिए खाली हाथ लौटे थे, लेकिन इस ओवर में देखिए शिकार तलाश किया। एक अच्छा ओवर चलता हुआ ओ चाड़े में देखिए गेंद को रखते हुए तो लेफ्ट हैंड गेंदबाज है देखिए। बल्लेबाजी में भी करण धुले एकदम से जान डालते हैं, वो डायरेक्ट हिट है, नज़दीकी मामला हो सकता था। क्या बढ़िया माहौल बना है देखिए, यहाँ से खूबसूरत है। दर्शक मैदान के देखिए चारों तरफ है, खचा खच ये तादाद बढ़ते जाएगा। और स्कोर की बात करेंगे, स्कोर देखिए जाकर पहुंच गया यहाँ से 37 रन। दोनों बैटर देखिए धीरे धीरे यहाँ पर आउट होने वाले बल्लेबाज की बात करेंगे। आतिश का विकेट गिरा, उसके बाद देखिए बात करेंगे वैभव थेर का विकेट गिरा, लेकिन अभी तक देखिए राज गोरे मैदान पर हैं और उनका साथ देने के लिए
मंकेश देखिए यहां से, राज गोरे देखिए, देखते हैं कितनी खास रहेंगे यहाँ पर। और चौथे ओवर में करण दुले ने कुछ समय के लिए अपना काम कर दिए हैं, जिसे कहते ना आसमान से लाकर चांद तेरे हाथों में थमा दूं। और इस ओवर में देखिए कमाल का कमबैक दिखाया, लेकिन उसके बावजूद देखिए एक खराब गेंद और इंतजार कर रहे थे राज गोरे। तीसरी अंपायर की मांग की गई है, लेकिन उसके साथ साथ देखिए एक बड़ा 6 रन भी आता हुआ। उम्मीद सर देखिए बात करेंगे, अगर यहां से बीमार खेन आ गया, जिस मौके की तलाश में थे राज गोरे, तो अब तो वो कहेंगे भाई गोरे गोरे मुखड़े पे काले काले चश्मा। अब फ्री हिट का अगर मौका बन गया फिर तो काला चष्मा लगा लेंगे। मागचे 5 बॉल भरपूर सुंदर होतं, गोलंदाज करण धुळेचे फक्त रन्स आले होते 2, फिनिश चांगलं झालं नाही आहे आपण म्हणू शकतो। षटकार आला, अजून काही ॲडव्हान्टेज तिकडे चांदेईला की एक्स्ट्रा रन्स मिळू शकतील, एखादा एक्स्ट्रा बॉल मिळू शकेल, त्यामुळे त्यांनी भीमासाठी DRS कॉल केला। या पाहूयात, हा फेअर बॉल आहे की भीमारा थोड्याच वेळात अंपायरचा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल। टीमची टोटल स्कोरकार्डवरती जाऊन पोहोचली आहे षटकाराच्या मदतीनं 37 धावा। सध्या जनमन जुबेलीला इनॅक्शन आपण पाहता, व्यासपीठावरती चेतनदादा मॅच एन्जॉय करतात। मंगेशदादा धुळे यांना देखील विनंती आहे आपण देखील या व्यासपीठावरती आपलं देखील हार्दिक स्वागत आहे। आणि बदलापुरातील एक लोकप्रिय समालोचक आमचे बंधुतुल्य मित्र माडी धुळे यांचं देखील आगमन झालं आहे। माडीला देखील विनंती आहे या आपण मंचावर आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून। 37 धावा धावफलकावर, विकेट 2 गेलेत आणि हा फेअर बॉल आहे आणि त्याच्यावरती षटकार आला आहे, म्हणजे षटक मैदानावरती संपेल आणि धावफलकावरती धावा 6 पुढे फ्लाय होतील। 149 षटकार, 166 चौकार आलेत धावफलकावरती। सध्या चांदेई 4 ओव्हरमध्ये 43 विकेट गेले। 2 जाऊयात आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये। व्यासपीठावरती उपस्थित आदरणीय भावेशजी तांबे साहेब, आदरणीय सर्वेशजी पवार युवा सेना सचिव कल्याण तालुका, आणि उमेशजी जाटे साहेब जे बारवी डॅमचे, आणि सन्माननीय महेंद्रजी मस्कर साहेबांचं देखील इथे आगमन झाले। नेरळून या ठिकाणी ते उपस्थित होत आहेत। मॅन ऑफ द मॅचचा आपण इथे किताब देतोय। मी विनंती करतोय बाळाराम शेठ कांबरी आणि आदरणीय चेतनजी धुळे साहेबांना की आपल्या शुभ हस्ते, आणि महेंद्रजी मस्कर या तीनही मान्यवरांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब देतोय। बाळाराम शेठ कांबरी साहेब, महेंद्रजी मस्कर, चेतनजी धुळे साहेबांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते मागच्या मॅचचा हिरो साजिद शेख, ऑलराऊंडर परफॉर्मन्स त्याचा राहिला, भेदक गोलंदाजी आणि फलंदाजी करत असताना देखील आपल्या टीमला समर्पक धावा त्याने केल्या। बाळाराम शेठ कांबरी साहेबांच्या शुभ हस्ते आपण इथे ट्रॉफी त्याला सुपूर्द करतोय, मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी, आकर्षक ट्रॉफी। तदनंतर महेंद्रजी मस्कर साहेबांच्या शुभ हस्ते आपण इथे कॅप देतोय, रिअल फ्रूट ज्यूस, आणि आदरणीय चेतनजी धुळे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण इथे स्पोर्ट्स गॉगल सुपूर्द करतोय, आणि सनी संजय वारघडे यांच्या वतीनं मॅन ऑफ द मॅच साठी आकर्षक टी शर्ट। कॉंग्रॅच्युलेशन साजिद शेख, आणि खूप खूप धन्यवाद मान्यवरांचे आम्ही आभार व्यक्त करतो। पुन्हा एकदा विनंती आहे मान्यवरांना की आपण स्थानापन्न व्हावं। इट्स ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स। नेक्स्ट मॅच इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल। सुनील स्मृती ढवळेपाडा आणि त्यांच्या विरुद्ध आहे कानोर बॉईज कानोर। तर दोन्ही टीमला ऑफिशियल कॉल आहे। इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करतोय, ढवळेपाडा आणि कानोरचे कॅप्टन आपण टॉससाठी रिपोर्ट करायचा आहे। क्या फिल्डिंग होती आहे मैदानाच्या आत, हा स्टँडर्ड क्वालिटी, आणि फलंदाजी देखील तितकीच लाजवाब। 44 झालेत, पाहूयात फिनिश कसं होतं। प्रमोद अर्ध्या विकेटवरती टाकलाय, पाठवलाय, बॉल शफल झाले आणि सरळ स्वर्गीय जगन्नाथ स्मृती स्टँड मध्ये हुक करत असताना डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर। व्हॉट अ शॉट। कॅश शॉट होता, टप्पा पडला, बॉल निघत होता, रिटर्न क्रीजच्या दिशेनं शफल झाले, अक्रॉस द बॅट न वळवलं, परिंदों को मिलेगी मंजिल यकीनन उनके फल पर बोलते। जमाने में अक्सर वो लोग खामोश रहते हैं जिनके जीतने के जज्बे और हुनर बीच मैदान के अंदर बोलते हैं। या मॅच मध्ये ते सगळं काही पाहायला मिळेल। अगदी डावखुऱ्याचे फलंदाज पाहायला मिळतील दोन्ही टीम्स मध्ये, राईटी क्वालिटी बॅटिंग तुम्हाला पाहायला मिळेल, बॉलिंग युनिट तितकं तगडं पाहायला मिळेल। बट सध्या गोलंदाजांच्या वरती तुटून पडलाय हे म्हणायला हरकत नाही आहे फलंदाज राज, कारण 11 बॉलचा सामना त्याने केलाय, रन्स केले 28, आणि बॅटिंग आवडली असेल तर एकदा राजसाठी चांदेई टाळ्या नक्की व्हायला हव्या, कारण आज वन हँडेडली
पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग स्वीकारल्यानंतर एक स्कोर सेट करण्यासाठी राज मैदानावरती लढतोय आणि चांगली बॅटिंग त्यानं केली आहे. स्ट्राईक रेट त्याचं तुम्ही पाहिला ना अगदी इम्पॅक्टफुल आहे, म्हणून ते 4 ओव्हर 2 बॉलमध्ये 50 स्कोर कार्डवरती लागलेत. आणि रात्रीच्या जेवढ्या मॅचेस आपण पाहिल्या 45, 46, 47, 50 एक मोठं टोटल राहिलं आहे. त्यामुळे येत्या 4 बॉलमध्ये प्रमोदला कमबॅक करावं लागेल टीम हनुमान जोवेलीसाठी, कारण एकदा का 60च्या पुढे धावफलक गेलं की 60 धावेचा जो एक मानसिक दबाव आहे तो देखील मैदानावरती येऊ शकतो. बट हे विसरून चालणार नाही आहे. सेकंड इनिंगमध्ये बॅटिंग करताना तुम्हाला पाहायला मिळेल बदलापूरच्या क्रिकेटचा एक अद्वितीय सम्राट युवराज अर्थातच करण धुळे डावखोऱ्या त्याचे एक घातक आणि विध्वंसक फलंदाज. त्यामुळे लक्ष बदलापूरचं जोवेलीचं त्याच्या बॅटकडे देखील लागलं असेल. उमेश सर कहते हैं ना वक्त ने सिखाया है मौसम के साथ बदलना बहुत जरूरी है, और राज गोरे ने देखिए यहाँ पर वक्त के साथ बदले हैं. भलाई देखिए पिछले ओवर के आखिरी गेंद के बाद छक्के दागे थे, उसके बाद देखिए सिंगल लेने के साथ जैसे उन्हें स्ट्राइक मिला वापस देखिए दूसरा छक्का दागते हुए बहुत बढ़िया बल्लेबाजी खेलते हुए आपने सही बताया एक अच्छी स्ट्राइक रेट से बल्लेबाजी करें. कहते हैं ना कीमत पानी का नहीं होता है, कीमत हमेशा प्यास की होती है, और कीमत चौके छक्के का नहीं, कीमत एक अच्छा इनिंग्स का होता है. और बतौर लेफ्ट हैंड बल्लेबाज देखिए एससीवी जायसवाल ने देखिए क्या इनिंग्स खेले भाई. जिस खिलाड़ी के पास घर नहीं था मैदान में सोता था, लेकिन उस दिन देखिए कहीं लेजेंड खिलाड़ी को भगाया और जगाया. वक्त के साथ हर चीज बदलना बहुत जरूरी है, लेकिन अभी देखिए यहाँ से जो 4 गेंद बचा है बहुत अहम गेंद रहेगा. इसलिए तो कहा जाता है ना वक्त वक्त की बात है. आज धूप है तो कल बरसात है. राउंड विकेट अर्ध्या विकेटवरती टाकलाय. अगदी यष्टीरक्षक सहजच म्हणेल या ठिकाणी गोलंदाजाला यही डालना है तो मेरे भाई तेरे को हिच रख. अर्ध्या विकेटवरती पडला, डावा स्टिकच्या बाहेर. फाईन लेगला प्रोटेक्शन नव्हतं. बॉल सीमारेषा पार. हॅरी ऑन फायर आणि ऑन ग्राउंड मैदानावरती पाहताय राज ऑन फायर. काय म्हणाल राजनं जी बॅटिंग केली आहे 12 बॉल 32 रन आले. टीम जाऊन पोहोचली आहे 54. अजूनही 3 बॉलचा खेळ बाबूभाई बाकी है. 3 गेंद बचाए हैं, लेकिन हैरी सर को मुझे लगता है शायद मौका नहीं मिल पा रहा है. डीजे रोनी को देंगे मौका, नहीं तो हैरी सर पटक के मर जाएगा भाई. क्योंकि अच्छी देखिए अंपायरिंग और क्या जोश में देखिए अंतिम देखिए 3 गेंद बचाए हैं. लाजवाब देखिए यहाँ से टीम का स्कोर देखिए जाकर पहुंच गया 54 रन. अब ये 3 गेंद क्या उड़ाएगा यहाँ से नींद, क्या गेंदबाज यहाँ से वापसी करेंगे. कहते हैं ना दुनिया में बहुत सारी चीज रहती हैं जो ठोकर खाकर टूट जाती है, लेकिन कामयाबी एक ऐसी चीज, और ये चलिए दुनिया में बहुत सारी चीजें रहती हैं ठोकर खाकर टूट जाती है, लेकिन इस कामयाबी एक ऐसी चीज रहती है जो ठोकर खाकर मिलती है. क्या बढ़िया कैच लिया विकेट के पीछे भाई, हवाई के जैसे उड़कर गया. इसलिए तो कहते हैं ना अगर ऊंचाई तक उड़ना है ना पहले जमीन में दौड़ना पड़ेगा. यकीन ना है तो हवाई जहाज को देख लीजिए, वाडा विकेट की भी मारना पड़ेगा. यहाँ पर कमाल का देखिए कैच लेते हुए मयूर ग्रुपच्या वतीने गाजतय जोशान सामना. मयूर ग्रुपच्या वतीने गाजतय जोशान सामना. स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक करतय संगाना दिवाना. स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक करतय संगाना दिवाना. बहुत बढ़िया इनिंग देखिए राज गोरे के लाजवाब इनिंग रहा. 36 रनों का इनिंग्स रहा. उमेश सर आपने जिक्र किया 45-50 तक देर रात में टोटल पहुंचता है, लेकिन से आज देखते हैं क्या रिकॉर्ड ब्रेक कुछ देखने को मिलेगा, क्या यहाँ पर टारगेट चेसिंग होते हुआ देखने को मिलेगा. लेकिन भरत दुले ने क्या कमाल का कैच लिया भाई. कहती ना किस्मत ने हर किसी को हीरा बनाया है, जो जितना घिसेगा उतना चमकेगा. और लाजवाब कैच, इसे कहते हैं मालिक का गाड़ी और ड्राइवर का पसीना. गेंदबाज की मेहनत थी और उसमें पसीना देखिए बहाते हुए. अब स्ट्राइक पर देखिए न्यू बैटर्स आते आते देखिए यहाँ से नए बल्ले को आसान नहीं रहता है, और ये देखिए गलती होता हुआ हरीश सर का इशारा देखिए, वाइड का इजाफा देखिए, और क्या अंदाज देखिए भाई. मुझे लगता है इन्होंने माइकल जैक्सन का दूसरा छवि हमें देखने को मिल रहा है. 1+1 2 धावा स्कोर कार्ड वरती जोडला जातील. धावफलक 2 ने पुढे जात आहे. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 56 धावा धावफलकावरती झालात. अजूनही बॉल शिल्लक आहेत मैदानावरती 2. वाईट+1 अशा 2 धावा या ठिकाणी ॲड झाल्यात. प्रमोद तयारा ओव्हर द विकेटला टप्पा पडलाय, चांगला बॉल बाउन्स झालाय. स्ट्राईक घ्यायची आहे तिकडे फलंदाजाला मिळेल जरूर बॅटर ऋतिकला, बट मंगेशशी जाणार आहे विकेट. थोडंसं मंगेशनं कुठेतरी रन्स ज्या 65 पर्यंत जाऊ शकल्या असत्या त्याला थोडं खाली आणलं, कारण 5 बॉलचा सामना करत मंगेशच्या बॅटमधनं फक्त 2 धावा आपल्याला पाहायला मिळालेत. आणि शेवटचा अंतिम बॉल बाकी आहे. ऋतिक मैदानावरती चाललाय पुढच्या मॅचच्या टॉससाठी. दोन्ही कॅप्टन रेडी आहेत. समालोचक आमच्या तिकडे उपस्थित आहेत. समीरजी सोमणे सर आणि आमचा पाहुणा वर्ग त्या ठिकाणी उपस्थित झाला. बट मॅच मैदानावरती अगदी खतरनाक रंगणार आहे. जोवेली विरुद्ध
विरुद्ध चांदई, शेवटचा अंतिम बॉल बाकी आहे. काय वाटतं बाबूभाई, काय टार्गेट सेट होईल? नहीं निश्चित रूप से एक तो बैटर तो चाहेंगे एक बड़ा हिट आ जाए, गेंदबाज तो जाएंगे कैसे विकेट भी ना मिले लेकिन 1 रन या 2 रन पे निकल जाए. और ये चलिए भाई उससे भी बेहतर काम हो गया. क्या कमाल की गेंदबाजी भाई. उमेश सर देखिए पहला 3 गेंद के ऊपर देखिए 11 रन आया और उसके बाद देखिए अंतिम 3 गेंद के ऊपर क्या कमाल का कमबैक दिखाया यहाँ से. व्हाइट के लिए यहाँ से बैटर ने देखिए रिबो की मांग की है, चैलेंज किया अंपायर के साथ. माहिती आहे आपला एक DRS बाकी आहे, तर आता त्याचा वापर करायला हरकत काय, कारण पहिल्या इनिंगचा अंतिम बॉल पाहूयात. अंपायरच्या डिसिजनला चॅलेंज केलं बट मैदानावरती दाखल व्हायचं त्वरितच टीम चांदई. आणि या पाहूयात, नाही थांबा थोडं, डिसिजन पेंडिंग आहे. व्हाईट बॉलसाठी DRS. हाँ उमेश सर देखिए अगर रनआउट का होता तो बात अलग है, डिसीजन आ जाता. देखते हैं काही टॉस के लिए क्षणात दोनों निर्णय कप्तान आपल्याकडे येईल. दोन्ही कॅप्टन रेडी राहायचं आहे. एका बाजूला कान्होर आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळणार आहे टीम ढवळेपाडा, एक वांगणी विभागातील अतिशय नामवंत संघ, तर दुसऱ्या बाजूला बदलापूर विभागातील वन ऑफ द टॉपस्ट टीम. काही क्षणात निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. इंद्रेकर सध्या गेम पाहतात आणि या फेअर बॉल आणि पहिला डाव मैदानावरती संपलाय. नाना पाटेकरचा एक सिनेमा आला ना बाबू सर, अब तक 56, तो जितका सुपर डुपर हिट राहिला, ही जी टोटल आहे सध्या स्कोर कार्ड वरती अब तक 56 आणि टार्गेट 57चं. 56 इज द टोटल, 57 इज द टार्गेट. इट्स ओव्हर टू यू प्रेझेंटेशन बॉक्स. काही सन्मान आपण या मंचावरती करतोय. मी विनंती एक मयूरजी पिसेकर यांना की आपल्या शुभ हस्ते मंचावरती उपस्थित आदरणीय भावेशजी तांबे साहेबांचा आपण सत्कार करावा. भावेशजी तांबे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. बदलापूर शहर उद्धव ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि त्यांचा सन्मान इथे संपन्न होतोय. भावेशजी तांबे साहेबांना इथे सन्मानित करण्यात येत आहे. मंचावरती उपस्थित युवा सेना सचिव कल्याण तालुका आदरणीय सर्वेशजी पवार साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वेशजी पवार साहेबांना विनंती आहे या सत्काराचा स्वीकार आपण करावा. युवा सेना सचिव कल्याण तालुका सर्वेशजी पवार साहेबांना देखील इथे सन्मानित करण्यात येईल. स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक 2024 मध्ये सर्व पाहुण्यांचं सहर्ष स्वागत. सर्वेशजी पवार साहेब, युवा सेना सचिव कल्याण तालुका. कानोर बॉईज कानोर टीमच्या कॅप्टनला विनंती आपण मंचिकावरती येऊन थांबायचं. सुनील स्मृती जे हनुमान डवळेपाडा टीमचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे. सन्माननीय उमेशजी झाटे साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. उमेशजी झाटे साहेबांना देखील इथे सन्मानित करण्यात येईल. सन्माननीय महेंद्रजी मस्कर साहेब मंचकावरती उपस्थित आहेत. नेरळहून महेंद्रजी मस्कर साहेब उपस्थित आहेत. मयूरजी पेसेकर यांच्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करतोय. महेंद्र मस्कर साहेबांचा सन्मान दोन्ही बंधुराजांच्या उपस्थितीत मात्र इथे संपन्न होतोय. सर्वच पाहुण्यांचा आदरातिथ्य. मंचावरती खरं तर संपूर्ण कबड्डीची आमची टीम आले जी नुकताच नेपाळ येथे गेली होती. दुर्वाजी धुळे, त्याचबरोबर परेश चौधरी, जगदीशजी दमडे, मुकेश उबाळे यांना विनंती आहे, या सर्व संपूर्ण टीमला विनंती आहे की आपण समोर यायचं. आपल्याला इथे सन्मानित करण्यात येईल. एक सन्मान, महत्त्वाचे सन्मान आपण इथे करतोय. कैलासजी थेर जे मयूरजी पिसेकर यांचे वर्गमित्र आहेत त्यांना आपण इथे सन्मानित करतोय. दरवर्षी ते स्पर्धा पाहण्यासाठी येतात. स्वतः प्राध्यापक आहेत आणि कैलासजी थेर साहेबांचा सन्मान इथे संपन्न होतोय. सावेलेचे सरपंच आदरणीय किशोरजी खुणे साहेब देखील या मंचावरती उपस्थित आहेत. स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषकामध्ये आपलं देखील स्वागत या ठिकाणी करण्यात येईल. किशोरजी खुणे साहेबांना विनंती आहे की आपण हा सन्मान स्वीकारावा. केशवजी मुणे साहेब आपणास इथे सन्मानित करण्यात येईल. सावेलेचे सरपंच केशवजी मुणे साहेबांना इथे सन्मानित करण्यात येत आहे. माजी उपसरपंच आदरणीय भरतजी कांबरी साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. भरतजी कांबरी साहेबांना देखील सन्मानित करण्यात येईल. सामाजिक कार्यकर्ते संभाजीदादा कांबरी देखील उपस्थित आहेत.
माजी उपसरपंच भरतजी कांबरी साहेबांचा इथे सत्कार आपण करतोय. त्याचबरोबरीने संभाजीदादा कांबरी सामाजिक कार्यकर्ते आपणासही ते सन्मानित करण्यात येईल आणि लगेचच आपण इथे टॉस संपन्न करतो आणि एक विशेष सत्कार जी आमची कबड्डीची संपूर्ण टीम आहे तिचा सत्कार आपण 3 ओव्हर झाल्यानंतर घेऊया, परंतु पहिल्यांदा टॉस इथे संपन्न करतो आपण. रोहिदासजी सावंत साहेबांना देखील इथे सन्मानित करण्यात येईल. रोहिदास सावंत साहेब, आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. सर फक्त 1 मिनिट घेतो. लास्ट बॉलवरती बाईटची एक सिंगल आली आहे. टोटल 57 आहेत आणि 58चं टार्गेट आहे. स्वर्गीय सुनील दादा भगत स्मृती जानमान ढवळेपाडा विरोधात कानोर बॉईज कानोर. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या. कॅप्टन या, आपण इथे टॉस करतोय. पाहुण्यांचा सत्कार सोहळा संपन्न होत असताना स्वर्गीय स्मृती चषक 2024 मध्ये आदरणीय बाळाराम शेठ कांबरी साहेबांना विनंती की आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करावा. पुढील सामन्याचा नाणेफेकीचा कौल इथे करण्यात येईल. कानोर बॉईज कानोर विरोधात गिरिजा श्लोक 11 कानोर बॉईज आणि त्यांच्या विरोधात जय हनुमान ढवळेपाडा. आज स्वर्गीय सुनीलदादा भगत स्मृती या नावाने हा संघ खेळतो आणि बाळाराम शेठ कांबरी साहेबांच्या शुभ हस्ते इथे टॉस संपन्न होईल. आदरणीय बाळाराम शेठ कांबरी साहेबांच्या शुभ हस्ते इथे टॉस संपन्न होईल. अर्थातच कॉइन इथे स्पिन करण्यात येतोय. मयूर आणि प्रतीक एकच नाण्याच्या 2 बाजू जेव्हा एकत्रित येतात तेव्हा नाणं खणखणीत वाजतं आणि ते करून दाखवलंय. कॉल केलाय तो आणि इथे टॉस जिंकलाय जनमान ढवळेपाडा संघाने. मॅच देखील चालू आहे. फक्त आपण निर्णय विचारतोय, काय निर्णय असेल? फील्ड फर्स्ट. येस, क्षेत्ररक्षण करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. मॅचला झाले ते सुरुवात. आपण जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये जिथे जोडले गेले ओमकारजी शेट्टे आणि त्याचबरोबर बाबूशाह. थँक्यू सो मच. प्रेझेंटेशन बॉक्स समीजी सोमणे सर. सलामीची जोडी मैदानावरती आली आहे. डावखोऱ्या हाताचं आणि उजव्या हाताचं कॉम्बिनेशन मैदानाच्या आत आणि ओपनिंग पेअर तुम्हाला पाहायला मिळते. अजय धुळे, करण धुळे. ऑन स्ट्राईक अजय. फटका ऑन साईडला क्रॉस बाटेड फिरवला, चालला इन फ्रंट ऑफ दी सेंटर. गवताचा गालीच्या त्याला गुदगुल्या करत चेंडू सीमा बार 4. मयूर ग्रुपच्या वतीने गाजतय जोशाने सामना. मयूर ग्रुपच्या वतीने गाजतय जोशाने सामना. शेख ओमकार, खरं तर क्रिकेटचा खेळ रंगतोय, परंतु आपल्या मातीतला खरा खेळ आहे तो कबड्डी. आणि नेपाळ पोखरा येथे 21 ते 25 जानेवारी 2024 रोजी झालेल्या आंतरराष्ट्रीय कबड्डी चॅम्पियन स्पर्धेत इंटरनॅशनल टुर्नामेंट भारतीय कबड्डी संघाने मास्टर्स 40+ मध्ये सुवर्ण पदक व ट्रॉफी मिळवून भारताचा तिरंगा परदेशात फडकवला होता. बाकफुटला जाऊन बॉल कट केलाय, पाठवलाय सीमारेषेच्या दिशेने. बॉल ट्रॅव्हल होतो आणि ते निश्चितच मिळतील धावा. 4 चौकार. आणि खेलो मास्टर्स 40+ भारतीय संघाचे कबड्डी संघाचे प्रशिक्षक म्हणून आदरणीय दुर्वाजी धुळे साहेब होते. जोवेलीचे उपाध्यक्ष खेलो मास्टर्स महाराष्ट्र राज्य आणि माजी अध्यक्ष आगरी युवक संघटना. आणि 30+ महिला भारतीय संघाचे प्रशिक्षक श्री अनिल जैन नेरळचे त्या या ठिकाणी उपस्थित झालेत. 40+ भारतीय संघाचे उपकर्णधार श्री राजेंद्र तावडे जांभूळचे या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि 40+ भारतीय कबड्डी संघाचे प्रतिनिधित्व ज्यांनी केले ते श्री मुकेशजी उबाळे बदलापूर गाव. आपलंही सहर्ष स्वागत. आणि 40+ भारतीय कबड्डी संघाचे प्रतिनिधित्व करणारे श्री जगदीशजी डबरे नेरळ पिसेकर परिवाराचे ते जावई आहेत. आपलं देखील सहर्ष स्वागत. हा कबड्डीचा खेळ, मातीतला खेळ आणि त्यातील सर्वच हे प्रशिक्षक खेळाडू आपलं सहर्ष स्वागत. 3 ओव्हर नंतर या सर्व मंडळींचा आपण सत्कार करू. परंतु सध्याच्या घडीला जोवेली संघ देखील इथे दादागिरी प्रस्थापित करतोय चांदईच्या विरोधात. मजा आला मॅचला. 2 चौकार आले. त्यानंतर यॉर्करनं पलटवार देखील केला. 4 बॉलमध्ये अजय बॅटिंग करतो, 9 करण धुळे बॅटिंग करतो. रन बॉल आणि पाण्याची मागणी तिकडे मैदानावरती होती आहे. खेळाडूला त्या ठिकाणी थोडासा अगदी थकवा जाणवतं. पाणी मैदानावरती पोचवला जाईल. पाणी पिताना बसून प्या मित्र, ज्यावेळी छातीत थोडेसे क्रॅम्प येतात. आणि सध्या ऑन स्क्रीन तुम्ही या ठिकाणी पाहता हे भव्य दिव्य व्यासपीठ, ज्या व्यासपीठातनं अनेक सारे सन्मान, अनेक सारे टॉस, मॅन ऑफ द मॅच आणि सातत्यानं पूर्ण पाहुणा वर्ग आणि आमचा मयूर ग्रुप तिकडे चर्चेत असतो. आणि भव्य दिव्य क्रीडा अंगण जगन्नाथ क्रीडा संकुल. एक बार देखोगे तो दूसरी बार बोलोगे कि हम बार बार आएंगे.
अगदी असंच हे क्रीडांगण तुम्हाला पाहायला मिळतं. पाहता क्षणी नजरेच्या कॅमेऱ्यात कैद केलं जावं. आता ऑन स्क्रीन सध्या अनेक जण स्क्रीनशॉट काढत असतील की आता ग्राउंड व्ह्यू आम्हाला स्क्रीनशॉट काढायचा आहे. थोडं थांबा, जसं अजून ड्रोन वरती जाईल अजून ब्युटिफुल व्ह्यू तुम्हाला पाहायला मिळेल. चारी बाजूला अंधार आणि मध्ये सुंदर बहारदार जगन्नाथ क्रीडा संकुल नाव दमदार. आणि आज त्याच मैदानावरती रंगतीये स्पर्धा शानदार. मयूर पिसेकर आणि त्या सोबतीनं प्रतीक पिसेकर, दोन भावांची जोडी. साऱ्या क्रिकेट स्पर्धेंची रेकॉर्ड टोळी आणि अशी मानाची सन्मानाची क्रीडा स्पर्धा तुमच्या समोर. लोवा फुल टॉस ऑन साइडला उडवलाय, फटका फर्स्टला, मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे, टिपलाय झेल आणि संपलाय. मैदानाच्या आतमध्ये करण धुळेचा खेळ, मोठा धक्का लागलाय जय हनुमान जोवेलीला आणि ऋतिकनं काढली आहे या मॅच मधली प्राइज विकेट. करण धुळे बॅक टू डग आउट. चेक सन्माननीय दिनेशजी भोईर साहेब, बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे कार्याध्यक्ष दिनेशजी भोईर साहेबांचे या मंचावरती आगमन झाले. मनपूर्वक स्वागत साहेब आपल्या या मंचावर. सन्माननीय सचिनजी दळाल साहेब जे गजिंदार आहेत, आपलंही मनपूर्वक स्वागत या मुख्य मंचावर. प्रत्येक पाहुण्याचा यथोचित मानसन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय आणि ऑन स्क्रीन तुम्हाला पुन्हा एकदा पाहायला मिळतं. गौरव सध्या ड्रोन ऑपरेटरच्या भूमिकेत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून टिपण्यात आलेली क्षणचित्र सध्या ऑन स्क्रीन तुम्हाला पाहायला मिळतात. काय नजारा, अगदी असं वाटाय ना सध्या एकीकडे लाईव्ह कॉमेंट्री हे सगळं काही सोडून मैदानाच्या आतमध्ये क्रिकेटर म्हणून मयूर चषक आणि या क्रीडांगणावरती खेळण्याचा एकदा तरी फील मिळायला हवा. असं जे मैदान जे झोपी गेलेला क्रिकेटर देखील जागा करेल आणि तो देखील म्हणेल की आयुष्यामध्ये क्रिकेट जरी मी 30-35 वर्ष खेळलो असलो एकदा तरी या मैदानावरती येऊन खेळायचं आहे. कारण ग्रामीण क्रिकेट संघांसाठी विश्वचषक अगदी तुम्ही पाहताय तो म्हणजेच बदलापूरचा स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक. वन ऑफ द ब्युटिफुल टुर्नामेंट इन माय लाईफ. मानाचा सन्मानाचा हा भव्य दिव्य प्रतीकदादा मयूरदादाच्या स्वप्नांना साकार झालेला आमचा मयूर ग्रुप, ज्युनियर मयूर ग्रुप, 7 स्टार ग्रुप या सगळ्यांच्या अफाट मेहनतीतनं रंगलेला पिसेकर परिवाराचं स्वप्न, स्वर्गीय जगन्नाथ पिसेकर यांच्या आठवणी आणि त्या आठवणी जपण्यासाठी स्पर्धा आपण पाहताय. 6व्या पर्वात ऑन साइडला फटका चांगला का बॅटिंग करतोय मैदानावरती अजय धुळे. ऑन साइडला बैठक, बॉल चालला बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. सचिन रमेश तेंडुलकर स्टँड मध्ये, हा आहे तो 4. बॅटिंग करतो मैदानावरती. 5 बॉलचा सामना केला, 3 चौकार आलेत, 1 पॉइंटला 2 आलेत. ऑन साइडला पुन्हा एकदा त्याच झोन मध्ये खेळायचं होतं. हलकसं अपील झालं होतं मागे. चांदईला अशा अपेक्षा आहेत की नाही विकेट लवकर मिळावी. ज्या फ्रंटलाईटच्या माध्यमातून अगदी आपण मैदानावरती प्रकाश झोत टाकतोय त्याच फ्रंटलाईटच्या मागे सध्या ड्रोन आहे आणि काय सुंदर सुंदर दृश्य तुम्हाला पाहायला मिळतं. आणि हे पाहताय तुम्ही मयूर ग्रुपचं भव्य दिव्य आयोजन. आणि JKS क्रीडा नगरी मिड विकेटला ठोकलाय, चाललाय बॉल डीप मध्ये. पहिल्याच टप्प्यावरती की सरळ जायली चर्चा होती. अंपायरच्या मनामध्ये थोडा वेळ पाहिला, वाट पाहिली, स्क्वेअर लेग अंपायर्सकडे नजर मेरली आणि तदनंतर ऑल इंडियाचा इशारा, प्रेक्षकांचा इशारा आला की बॉल सरळ सीमारेषा बाहेर गेलाय आणि हा षटकार आलाय. 6 धावा. ग्राउंड व्ह्यू असं वाटतं की पाहतच राहावं. मॅच ऑन आहे. ओव्हर ब्रेकमध्ये नक्कीच आपण पाहू ॲक्शन रिप्ला तुमच्या समोर कशा प्रकारे हा फटका आला, मोजून मापून मारला होता मिड विकेटच्या बाहेर. आणि चांगली बॅटिंग करतो या मॅच मध्ये फलंदाज अजय धुळे. धावफलकावरती धावा, स्कोर जाऊन पोहोचला 2-0-20. लॉस ऑफ 1. टीट फॉर टॅट. जशास तसं प्रत्युत्तर दिलं जात आहे. रन बॉक्सला टॅप केला, रनआउटचा कॉल थोडा चुकीचा आहे. गरज नव्हती, घाई केली आहे, अति घाई संकटात नाही. आणि फलंदाज बाद झाल्यात नॉन स्ट्रायक एंडला, जिकडे डेंजर एंडला धावायचं होतं अजय धुळेला. आणि कॉल थोडा खराब. आणि बाबूशाह जो बॅटर मैदानावरती आक्रमक बॅटिंग करत होता तुटून पडला होता मैदानाच्या आतमध्ये बॉलर्सवरती, त्याचं रनआउटच्या स्वरूपात बाद होणं हे परवडणारं नाही आहे. 20 या आकड्यावरती दुसरी विकेट जाती आहे. मैदानातून माघारी अजय धुळे.
तिकडे प्रेक्षक राजा मॅच एन्जॉय करतो आणि मोठ्या संख्येनं क्राऊडमध्ये उत्साह जल्लोष तुम्हाला पाहायला मिळतोय आणि फार मोठ्या संख्येनं मैदानाच्या चौफेर जिथे जिथे नजर जाईल प्रेक्षकांची गर्दी आहे, कारण गर्दीचा हिस्सा नाही गर्दीचं कारण आहे. भारतीय टीमचा यशस्वी संघनायक रोहित शर्मा त्याच्या नावानं स्टँड गजबजून पॅक भरलाय, तिथे देखील क्राऊड मोठ्या संख्येनं मॅच एन्जॉय करतात. स्वागत आहे मित्रांनो, पुन्हा परतू तुमच्याकडे जाऊया सध्या मॅच मध्ये. टीमची टोटल 20 धाव फलकावरती विकेट आहेत, 2 बॉल तयार आहे. गोलंदाज वैभव राऊंड विकेट आल्या, बॅटची लागली कडा, पहिल्याच बॉलवरती फ्लाइंग स्लीपला टीपलाय झेल आणि वैभवनं काम केलंय ते म्हणजेच टीम चांदईसाठी डावाला खिंडार पाडण्याचं आणि मैदानातून परतेल फलंदाज रोशन धुळे. बॅक टू डग आउट. सामंदी गजरा कीर्तन गजरा ऑन स्क्रीन तुम्हाला सध्या पाहायला मिळतीये ही 2 बंधुराजांची जोडी. 2 बंधू म्हणण्यापेक्षा म्हणून या 2 अतिशय जीवलग मित्र प्रत्येक गोष्ट आयुष्याच्या वळणावरती नेहमीच एकमेकांना शेअर करत हे दोन्ही बंधुराज आले. उद्योग क्षेत्रामध्ये तितकीच मोठी प्रगती दोघांनी एकत्र केली आणि आज वडिलांच्या नावानं काहीतरी काम असं करायचं आहे की ज्याची दखल फक्त बदलापूर गाव नाही, बदलापूर शहर नाही, कर्जत, वांगणी, ठाणे जिल्हा नाही, उभ्या महाराष्ट्राला घ्यावी लागेल आणि महाराष्ट्राला हेवा वाटावा असं या दोघांचं बंधुप्रेम आणि त्याच बंधुप्रेमातनं वडिलांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्यांचे विचार त्यांच्या आठवणी सदैव जाग्या राहाव्या म्हणून तयार झालं. अगदी वडिलांनी पाहिलेलं एक भव्य दिव्य स्वप्न क्रिकेटच्या पटलावरचं पूर्ण करताना स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुल आणि तिकडेच रंगतोय स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषकाचा हा क्रीडा सोहळा. हाफ ट्रॅकर ऑन साइडला फटका लाजवाब आहे, तिखट बाउन्सर त्याला पाठवलंय मैदानाच्या बाहेर. षटकार येतोय पहिल्याच बॉलवरती, फलंदाज प्रेम धुळेच्या बॅटमधनं. व्हॉट अ ग्रेट शॉट. दुरू दुरून संग येती चषकाने खेळाया, प्रेक्षक सारे मैदानावरती आले मजा लुटाया. भली मोठी ती ट्रॉफी भरते आज डोळ्याना, भली मोठी ती ट्रॉफी भरते आज डोळ्याना. स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक करते संगाना दिवाना. स्वर्गीय जगन्नाथ. कुठल्याही गोष्टीचा शेवट तोपर्यंत होत नाही जोपर्यंत तुम्ही प्रयत्न करणं थांबवत नाही. विराट कोहली स्टँड तुम्हाला समोर ऑन स्क्रीन, प्रेक्षक मोठ्या संख्येनं तिकड्यात. आता ड्रोन चाललाय भारतासाठी ज्यानं विश्वचषक जिंकून दिलं. एकदा आवाज होऊन जाऊ द्या महेंद्रसिंग धोनी स्टँड मध्ये जिथे मोठ्या संख्येनं प्रेक्षक राजा मॅच एन्जॉय करतोय. आवाज येत नाहीये मित्रांनो, आवाज व्हायला हवा. ड्रोन कॅमेरा सध्या तुम्हालाच कव्हर करतो. यानंतर तुम्ही पाहताय स्वर्गीय जगन्नाथ स्मृती स्टँड, तिकडे प्रेक्षक उपस्थित आहेत. आता तुम्हाला पाहायला मिळेल भारतासाठी कॅन्सरग्रस्त असताना देखील रक्ताची उलटी केल्यानंतर ज्यावेळी डॉक्टर म्हणत होते की मैदानात तुला बाहेर जायचं आहे, त्यावेळी त्यानं सांगितलं की देशासाठी जवान गोळी खाऊ शकतो, रक्ताची उलटी झाल्यानंतर युवराज का खेळू शकत नाही. आणि पूर्ण क्रिकेट जग आपल्या फलंदाजीनं ज्यानं भेडसावून सोडलं, 6 बॉल 6 षटकारांचा रेकॉर्ड केला. आणि आता तुम्ही पाहताय ऑन ग्राउंड मॅच मध्ये आपण इंटर झालो जिथे बॉल तयार आहे. ऋतिक पहिलाच बॉल स्लो वन लोवा फुल टॉस, बॅक लिफ्टला खाली आणलं, ड्राईव्ह केला डीप बॅकवर्ड पॉइंटला, फिल्डर तिकडे उपस्थित आहे. एक सिंगल कंप्लीट केली जाते आणि एका सिंगल नंतर स्कोर पुढे जाईल. टीमची टोटल धाव फलकावरती तुम्हाला पाहायला मिळते जाऊन पोहोचली आहे 27 ऑन बोर्ड. बॉल शिल्लक आहेत मैदानावरती 17 चेंडू आणि रन बाकी आहेत या ठिकाणी 31. मल्हार आपल्या सोबत आहे थोड्याच वेळात ऑन स्क्रीन, अगदी त्याला देखील आपण पाहू. हे सध्या कॉमेंट्री बॉक्स तुम्हाला पाहायला मिळतं. लाईन चांगली आहे, टप्पा चांगला आहे, बॉल चालला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची होती समाप्ती. एक डॉट बॉल या मॅच मध्ये थर्रार निर्माण करेल. एक मोठा फटका या मॅच मध्ये स्ट्रॉंग झोन मध्ये घेऊन जाईल. हनुमान जोवलीला श्रीलमनच्या विरुद्ध. हे कॉमेंट्री बॉक्स तुम्हाला पाहायला मिळतं. रोहित पिसेकर सध्या आमच्या सोबत आहेत आणि हिंदीतला शेर शायराना अंदाज महाराष्ट्रातील नामांकित लोकप्रिय समालोचक बाबू शाह आपल्या सोबत आहे. काय बॉलिंग करतो ऋतिक, अगदी लाईन सोडायला तयार नाही आहे. हा व्हाईट बॉल आलाय, एक्स्ट्रा रन स्कोर कार्ड वरती जोडली जाईल. एका सिंगलनं स्कोर पुढे फ्लॅग होतोय. टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे धाव फलकावरती 28 आणि ऑन स्क्रीन आता तुम्हाला काही क्षणात पाहायला मिळेल छोटा गौरव. आणि पाहू शकता अगदी पोज मध्ये उभा आहे, घरूनच ठरून आलाय की आज आपल्या चॅनलवरती. आणि त्याला माहिती आहे ना चॅनल आपल्या बापाचंच आहे, कशा प्रकारे आपण पोज देऊ शकतो. मल्हार गौरव सावंत आणि सध्या ऑन स्क्रीन तुम्ही पाहता 28ला विकेट मैदानावरती गेले त्या ठिकाणी 3. 16 बॉलचा खेळ शिल्लक, 30 धावाची गरज.
बॉल तयार बॉलिंग ट्रॅकवरती षटकातील पुढचा बॉल लेफ्ट आर्म राऊंडी विकेट खोदून काढला बॉल मिड ऑफला फिल्डर उपस्थित आहे टिपलाय झेल मॅच मध्ये कमबॅक टीम श्रीलवन चांदईच हार मानायला आम्ही देखील मैदानावरती आलो नाहीये मैदान सोडायला जोवेली तयार नाहीये आणि माहिती आहे दोन्ही टीमला ही शर्यत अजून संपलेली नाही कारण आपण अजून जिंकलो नाही आणि हारलो देखील नाही स्कोर कार्ड वरती धावा 28 आहेत जाऊया बाबूशाहकडे काय वाटतं या मॅच बद्दल हाँ तो चलिए सबसे पहले हमें बात करेंगे यहाँ पर टीजे रोनी के पास जाएंगे यहाँ पर हम क्योंकि विकेट गिरा यहाँ पर हम और माहौल देखिए एकदम से शांत है यहाँ पर हम क्योंकि शुरुआत में जो विकेट गिरा ना यहाँ पर उमेश सर खास करके बात करेंगे करण धुले का विकेट देखिए यहाँ पर आपने देखा होगा काउ कॉर्नर कप्तान ने यहाँ पर सजाया था और एक स्लोअर गेंद उनके ऊपर डाला यहाँ पर कहीं ना कहीं एक रणनीति साजिश के साथ गेंदबाजी हुई तारीफ करना चाहेंगे यहाँ पर श्रीलेबंदे के चांदे टीम है कहती है ना अगर शेर का शिकार करना है तो बकरा का इस्तेमाल करना पड़ता है करण धुले का शिकार करने के लिए एक स्लोअर गेंद का इस्तेमाल किया था और उसके साथ काउ कॉर्नर तैनात किया था और उसके बाद देखिए अजय धुले को जो जाल में बिछाया यहाँ पर और अजय धुले का देखिए आउट होना कहीं ना कहीं टीम को मुश्किल में डालकर गया लेकिन अभी भी देखिए बात करेंगे अजय धुळेचं बाद होणं परवडलेलं नाहीये करण धुळ्या बाद झालाय मैदानावरती विकेट गेली आहे रोशनजी मात्र अजूनही जोवेलीला माहिती आहे जोवेली आणि विजयाचं समीकरण मैदानावरती उभं आहे महेंद्र धुळे ज्या नावानं या गावाला क्रिकेटच्या पटलावरती लढायचं कसं आणि जिंकायचं कसं हे शिकवलं जोवेलीचा विजयाचा विश्वास माही आज जोवेलीकर आणि बदलापूर पुन्हा एकदा म्हणेल का माही मार रहा है अगदी बदलापूरच्या कट्टा कट्ट्यावरती नाक्या नाक्यावरती पान टपरीवरती आणि गल्ली गल्ली चर्चा होईल का माही इज बॅक की चांदई इथे अजून 1 ते 2 विकेट्स काढून मैदानावरती दबदबा निर्माण करेल कारण 14 बॉल 29 गरज आहे ऑन स्क्रीन तुम्ही पाहता ड्रीम ॲव्हेंजर बाईक त्याच्या सोबतीला एक शहरी फॉर्मॅट मधली बाईक आहे तिथे सगळं आपला हा मित्र परिवार आपला प्रेक्षक राजा मॅच एन्जॉय करताना झिंगावाय तिकडे उपस्थित आहे टीमची टोटल ऑन साइडला एका सिंगलला पुढे जाईल डबलचा कॉल धोका आहे वेळीच नकार केलाय आयुष्यात कुठे थांबायचं कुठे सोडायचं या 2 गोष्टी ऑलवेज तुम्हाला कळायला हवा तर खरं जीवन जगण्याची मजा आपल्याला पाहायला मिळते अगदी आपण आताच म्हणालो की झिंगाबाई तिकडे उपस्थित आहे आणि जर तुम्ही यूट्यूब चॅट बॉक्स ओपन केलं तर तुम्हाला एक कमेंट पाहायला मिळेल ती म्हणजेच स्काय गॉड रावस आयोजन प्रेक्षक देखील वेगळ्यात आणि प्रॉपर टायमिंगला प्रॉपर पंच कसं द्यायचा हे सगळ्या ऑनलाईन प्रेक्षकांना माहिती आहे स्वागत आहे मित्रांनो तुमचं स्विच हिट खेळायचं होतं नाही जमलं वेगानं चालला बॉल एसटी रक्षकाच्या हातामध्ये आणि या बॉलवरती रन्स येणं खरं तर जोवेलीला गरजेचं होतं आणि षटकं संपली आहेत मैदानावरती 3 षटकांचा खेळ संपलाय टीमची टोटल आहे 30 बॉल बाकी आहेत 12 रन बाकी आहेत 28 रख हौसला ओ मंजर भी आएगा पैसे के बाद चलकर समंदर भी आएगा टक्कर ना बाटा मंजिल के मुसाफिर तुझे तेरी मंजिल भी मिलेगी और जीत का मजा भी आएगा कमॉन डीजे रॉनी 12 बॉल 28 गरज टीम जोवेलीला चांदईच्या विरुद्ध मैदानावरती जोपर्यंत खेळाडू बसतील पाणी पित आपण ऐकूया डीजेचं एक सुंदर संगीत मयूरच्या वतीने गाजतय जोशान सामना मयूर ग्रुपच्या वतीने गाजतय जोशान सामना स्वर्गीय जगन स्मृती चषक करतय संगाना दिवाना स्वर्गीय जगन स्फूर्ती चषक करतय संगाना दिवाना प्रतीक दादा पिसेकर यांना तुम्ही पाहता ब्लैक टी शर्ट ब्लू जीन्स व्हाइट शूज बहुत ही हार्ड लग रहे हो बॉस तो चश्मा लगाओ ना फिर हाँ निश्चित रूप से उमेश सर कितना सीधा कितना सादा मेरा राजा कितना अच्छा लेकिन अब देखिए बात करेंगे 12 गेंद 28 की जरूरत है बात करेंगे यहाँ पर उमेश सर देखिए भलाई शुरुआत में विकेट गिरा है चांदई टीम को वही जरूरत था कहते ना तालाब से अगर छोटी छोटी मछली पकड़नी ना सबसे पहले मगरमच्छ को बाहर निकालना पड़ता है तो करण धुले अजय धुले का विकेट निकालने के साथ साथ दबाव बनाए लेकिन मिडिल ऑर्डर के देखिए बात करेंगे अभी भी विवेक गायकवाड़ देखिए इस मैदान पर तैयार हैं 14 का औसत से रन बनाना होगा डाली से अगर फूल टूट जाए तो उस फूल को जोड़ नहीं सकते हैं लेकिन डाली मजबूत हो तो फूल खिल सकते हैं क्या फूल खिलाएंगे यहाँ पर विवेक या गेंदबाज ने जो दबाव बनाए हैं क्या उस दबाव को बरकरार रख पाएंगे ये तो आने वाला वक्त समय बताएगा महेंद्र धुले आपने सही बताए थे यहाँ पर कि माही मार रहा है अनहोनी को होनी करते थे हमेशा महेंद्र सिंह धोनी और महेंद्र सिंह धोनी हमेशा यही कहते थे हमें कि आपके दिल की आवाज को सुनो वही आपको चैंपियन बनाएगा अगर किसी दूसरे का धोनी सुनते तो आज खड़गपुर स्टेशन पर टिकट चेक करते 12 बॉल करायच्यात मैदानावरती धावा 28 पहिलाच बॉल मिड विकेटला पाठवलाय कॅच तिकडे झाली अगदी आपण पाहताय ड्रॉप अगदी या स्टेजला सगळं काही सायलेंट मला बाबूशाहकडनं एक शायरी अपेक्षित है मेरे करण अर्जुन आएंगे नहीं बिल्कुल देखिए
एक माँ का जब अधूरा सपना था तो दोनों टीम का देखिए सपना, और खास करके देखिए जब तक ये दो सेट बल्लेबाज हैं कुछ भी हो सकता है भाई। कहते ना दरिया बनकर डुबाना किसी को आसान होता है, लेकिन इस वक्त ये जो प्रेशर लेकर इस मैच को फिनिश करना इतना आसान नहीं था। आपने सही फरमाया यहाँ पर युवराज सिंह की अपना जिक्र की, और निश्चित रूप से वो इनिंग्स है, क्या ये दोनों बैटर यहाँ से दे पाएंगे। समीकरण की बात करेंगे तो अभी भी 11 गेंद 26 की जरूरत है। मंगेश तयार आहे बॉलिंग ट्रॅकवर, समोर महेंद्र, बॅटशी लागली आतली कडा, बॉल चालला मागे, रनआउटचा धोका, विवेक गायकवाड ऑन स्ट्राईक होतं, सिंगल मेल विवेकला, टीम जोवेलीला एक सिंगलला स्कोर पुढे जाईल। टीमची टोटल धाव फलकावरती आहे 33 ला विकेट गेले 4। यशस्वी जयस्वाल आपण आज टेस्ट क्रिकेटमध्ये द्विशतक आताच काही दिवसापूर्वी बनवताना त्याला पाहिलं, या मैदानावरती तो देखील खेळून गेला। अगदी ज्यावेळी तो त्याच्या वडिलांच्या स्टॉलवरती जायचा ना, तिथनं त्याचा मित्र परिवार आला की अगदी तोंडाला रुमाल बांधून त्यानं वडिलांना मदत केली, कारण त्याचे वडील पाणीपुरी विकायचे। चर्चा त्याबद्दल आपण जरूर करू, त्यांनी परिस्थितीला बदललं। इथे परिस्थिती बदलवायची टीम जे हनुमान जोविलीला, कारण परिस्थिती बघून स्वप्न बदलण्यापेक्षा परिस्थिती बदला, याचं एक ज्वलंत उदाहरण म्हणजे यशस्वी जयस्वाल। कारण क्रिकेटचा प्रत्येक बॉल तुम्हाला संघर्ष करायला आणि खऱ्या अर्थानं आयुष्यामध्ये लढायला शिकवतं। तुम्हाला आम्हाला सर्वांना एका धाग्यानं गुंफलंय, त्या धाग्याचं नाव टेनिस बॉल क्रिकेट, आणि ते धागं अगदी आज जर कोणी अतिशय चांगल्या प्रकारे विणलंय तर ते नाव आहे प्रतीकजी पिसेकर, मयूरजी पिसेकर आणि मयूर ग्रुप आयोजित स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक 2024 हे 6वं पर्व। बॉल बाकी आहेत 9, रन बाकी आहेत 24। बॅकफुटला जाऊन स्क्वेअर अगदी विकेट, फटका लगवायचा होता, डीप बॅकवर्ड पॉइंटला बीट करून पाठवायचं होतं मैदानाच्या बाहेर। बारम शेटकांबरी आज खुश आहेत, कारण माहिती आहे आज मैदानावरती मिताली 11 नावानं कासगावनं जिंकले 2 मॅच। काही वेळानंतर ती टीम देखील इन ॲक्शन आहे। प्रत्येकाला आपल्या शहराचा जितका अभिमान असतो तितकाच मोठा सार्थ अभिमान असतो आपल्या गावाचा, कारण सुरुवात होते गावाच्या पटलावर आणि हे गाव तुम्हाला नाव देतं, असं कासगावचं कोहिनूर सध्या ऑन स्क्रीन तुम्हाला पाहायला मिळतं। बॉल तयार, बॉलिंग मार्कवर, राऊंड विकेट, बॅटच्या समोर आहे, हा देखील यॉर्कर, एक सिंगल फक्त मेल, त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही नाहीये। आता इतका दबाव आलाय ना की या बॉलवरती एक तरी मोठा फटका यायलाच हवा, कारण या स्टेजला मैदानावरती समीकरण तुम्हाला पाहायला मिळत आहे 7 बॉल 23 धावा, आणि स्पर्धेचा नियम आपल्याला सांगतोय मॅच बरोबरी सुटली तर सामना जाईल सुपर ओव्हरमध्ये। 7 चेंडू 23 ची गरज आहे। हु विल वन द मॅच, कोण जिंकेल हा सामना। येत्या बॉलवरती एखादा 4 एखादा 6, मॅच मध्ये काहीसं पारडं पुन्हा एकदा बदलेल, आणि इथे जर एक चांगला बॉल तर मंगेश दबावाखाली ठेवेल टीम जोवेलीला। फटका फसला की प्रॉपर टायमिंग आहे, लॉंग ऑनला जज करतात क्षेत्ररक्षक, टिपला जाईल का झेल, हो टिपलाय की सोडलाय झेल, मिळालंय जीवनदान, आणि त्या सोबतीनं रन्स कंप्लीट झालेत का 2, त्याची चर्चा सुरू आहे। आणि ऑनफिल्ड अंपायर्सकडे आशाभूत नजरेनं जरूर पाहत राहिले, आणि या ॲक्शन रिप्ले तुमच्या समोर काही क्षणात आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती दोघांमध्ये कॉलच झाला नाही की घ्यायचं कोणी। 2 हात यायला हवे होते, तिकडे आले 4, आणि रन्स मिळाल्या मात्र 2। कॅच ड्रॉप झाल्यानंतर अजूनही मॅच ऑन, बट चांदईकडे 70% सामना आहे, 30% संधी आहे जय हनुमान जोवेलीला। बट जर मैदानावरती विवेक गायकवाड माही अगदी सांगतील आज जोवेलीकरांना सरप्राईज अवर रिअल स्टार अवर किंग इज बॅक, तर मॅच पुन्हा जोवेलीला जाऊ शकते। बट चांदईच्या बॉलर्सनं 4 ओव्हरमध्ये जी मेहनत केली आहे ती शेवटच्या षटकात केली, तर मॅच चांदई एका हाती मैदानावरती जिंकू शकते। एक छोटासा डीजेवाला ब्रेक आणि लगेच परतू मैदानावरती, जिथे रंगतीये खतरनाक आणि रोमहर्षक मॅच, चांदई विरुद्ध जोवेली। 6 बॉल 21 ची गरज। मुंबई ठाणे रायगड जिल्ह्यात चर्चा नावाची हाय खरोखर, एक विराई आणि साई बाबांचा हात हाय शिरावर, मयूर ग्रुपचा जगन्नाथ स्मृती चषक 1 नंबर, मयूर ग्रुपचा जगन्नाथ स्मृती चषक 1 नंबर, मयूर ग्रुपचा जगन्नाथ। और चलिए उमेश सर बात करेंगे, अगर ये मुकाबला को जीतना है तो बड़ा हिट, कहते ना दुश्मन के ऊपर हमला करना है तो फिर बड़ा हथियार है, क्योंकि कौवा कितना मर्जी वॉशिंग मशीन से ना ले वो सफेद नहीं दिखेगा। आप सिंगल डबल से कितना भी कोशिश कर लो आपको मंजिल नहीं मिलेगा। सफल होने के लिए भला इच्छे में गांधी का नोट ना हो, दिल में आंधी होना चाहिए भाई। और यहां से ये देखिए भाई, अब ये 1 बाउंड शॉट का कहानी में ट्विस्ट है, आता रंगाता आला मैच। क्या बात आहे, मराठी आजकाल बाबूशाह भरपूर चांगली शिकलाय। महाराष्ट्रामध्ये राहिल्यानंतर मराठी यायलाच हवी, काळाची गरज आहे बाबूभाई। टीमची टोटल 5 बॉल 17 रनची गरज आहे, कारण आत्ताच आपण 22 तारखेला अयोध्येला श्रीराम मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा पाहिला। अयोध्या सिर्फ झाकी आहे, काशी मथुरा अभी बाकी आहे।
आलाय चौकार समीकरण मैदानावरती उरलाय 5 बॉल 17 रन 41 वरती स्कोर जाऊन पोहोचलाय. टार्गेट मैदानावरती 58चं आणि 5 चेंडू बनवायच्या धावा या ठिकाणी 17. वेळ थोडा जास्त जातोय. अगदी या मॅच मध्ये टीव्ही अंपायर्स कंटिन्यू बिझी आहेत. थोडाच वेळात जोडले जातील. काही क्षणात निर्णय आपल्यापर्यंत येईल गोलंदाजाच्या शैलीवरती. त्या ठिकाणी या ठिकाणी काहीतरी चित्र मैदानावरती अंपायर्सला आढळलंय. चेक केलं जाईल. काही क्षणात निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. योगेश इंद्रेकर आहेत त्या ठिकाणी थर्ड अंपायरच्या भूमिकेत. अगदी म्हटलं जातं ना की आयुष्यामध्ये संयम आणि जिद्द हरू नका. तोपर्यंत तुमचं ध्येय प्राप्त होत नाही. कारण संघर्ष प्रत्येकाच्या आयुष्यात महत्त्वाचा असतो. तो संयम, कारण ज्यांची स्वप्न आभाळा एवढी असतात त्यांना पराभवाची भीती मित्रांनो मुळीच नसते. आणि आज अशा अनेक साऱ्या गोष्टींवरती मात करून ह्या टेनिस बॉल तारे सितारे आपल्या गावाच्या नावाचं गाव आणि नाव घडवत असतात. फेअर बॉल आहे. समीकरण मैदानावरती उरेल 5 चेंडू 17 धावेची गरज आहे. मॅच आवडली असेल, स्पर्धा आवडली असेल, मयूरदादा पिसेकर, प्रतीकदादा पिसेकर यांचं आयोजन मित्रांनो तुम्हाला आवर्जून आवडलं असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषकासाठी. कारण बदलापूरच्या क्रिकेटला एक वैभवशाली गौरवशाली मान सन्मान पूर्ण टेनिस बॉल क्रिकेट विश्वात देणारी, ग्रामीण खेळाडूंना हक्काचं व्यासपीठ देणारी, तुमची आमची मानाची सन्मानाची जगन्नाथ ट्रॉफी सध्या तुम्ही एन्जॉय करताय. पर्व 6 5 बॉल 17 धावा. बॅटच्या समोर बॉल बॅक ड्राईव्ह ओव्हर द बॉलर हेड बॉल चाललाय मैदानाच्या बाहेर. हा आलाय चौकार. चेंडू सीमा रेषा पार. मी दिल धावा 4. काळजी घ्या तिकडे. टेनिस बॉल आहे, जास्त काही हरकत नाही आहे. बट पटकन आपण पाणी वगैरे द्या. लहान मुलाला तिकडे थोडीशी दुखापत झाली आहे. प्लीज काळजी घ्या मित्रांनो. चला मॅच ऑन करायची आहे. मॅचचा रिदम तोडू नका. सामना पण लगेच सुरू करायचा आहे. जास्त काहीही झालेलं नाही आहे. हॅलो ओमकार, डॉक्टर्स तिथे पोहोचले तर चांगले होतील. यस, डॉक्टर तिथे पोहोचतायत. काळजी घ्या. प्रत्येक जण आपण आवर्जून आपल्या लहान मुलांना घेऊन येतो. मात्र बॉल कधीही बाउंड्रीच्या बाहेर येऊ शकतील. त्याच्यासमोर एक प्रोटेक्ट म्हणून तुम्हाला स्वतःला थांबवणं नक्कीच फार गरजेचं आहे. मुलंही देवाघरची फुलं असतात. अनेक वेळा आपण त्यांना लहानपणी पडताना धडपडताना पाहतो. ओ काळजी घ्या प्लीज काळजी घ्या. चेक करा एकदा थोडंसं सगळं काही व्यवस्थित आहे का. डॉक्टर्स प्लीज लक्ष द्या. कारण हे तर भविष्य आपलं. आणि लहान मुलांना दुखापत झाली की काळजावरती मोठा वार होतो. आपल्याला लागला आपण सांगू शकतो. इथे फटका फसलाय का की प्रॉपर टायमिंग आहे. हो, प्रॉपर टायमिंग. बॉल मैदानाच्या बाहेर 6 धावा. हॅरीला देऊया संधी. जाऊया रॉनीकडे. तीन गेंद 7 की जरूरत है. आज लाजवाब मैच देखिए यहां से बनता हुआ एक सनसनी मुकाबला. एकदम से करवट बदल चुका है. दबाव प्रेशर बनता हुआ. आयुष्यात काही करायचं असेल तर स्वतःच्या जीवनावरती करा. कारण लोक करून कमी आणि बोलून जास्त दाखवतात. हे क्रिकेट आहे. इथे तुम्हाला करूनच दाखवायचंय. चांदईला जोवेलीला चांदईला, गोलंदाजाला फलंदाजाला आणि त्या सोबतीनं गरज चिरागला फिल्डर्सची. कारण भरपूर सारा उम्मीद सर बात करेंगे आप दबाव गेंदबाज के ऊपर आता हुआ यहां से. 3 बॉल 7 रन. और यहां से देखिए तीखा बाउंसर से हमला किया. कहते ना सिगरेट पियो तो कैंसर, शराब पियो तो डांसर है. गेंद कंधों के ऊपर जाए तो तीखा बाउंसर है. क्या लगता है मैच सुपर ओवर तक पहुंचेगा. 2 गेंद अभी भी 7 की जरूरत है. नाही, अजूनही मॅच दोन्ही टीमसाठी ऑन आहे. कमीत कमी या बॉलवरती एखादी डबल, एखादी सिंगल, चौकार षटकार जोवेलीला हवाय. जर एखादा डॉट चांदईनं टाकला की त्यांच्याकडे कमवण्यासाठी भरपूर काही आहे. बट जर मोठा फटका आला तर मॅच शेवटच्या बॉलवरती काजाचा ठोका चुकवताना पाहायला मिळेल. 2 चेंडू 7 धावा 2 बॉल. बॉल तयार आहे. स्ट्रायकर एंडला विवेक गायकवाड.
फटका चांगला आहे, एक सिंगल मिळेल का नाही, फिल्डर आहे डाऊन दी बॉल, टिपलाय झेल की नाही, अंपायरचे काही मेसेज त्या ठिकाणी पोहोचलेत का, काय घडले, नो बॉल, नो बॉल, ओव्हर स्टेप. आणि आता घेण्यात आला DRS चांदईच्या माध्यमातून नो बॉल, अगदी अंपायर कॉल आहे. आणि उम्मीद सर देखिए यहाँ से नो बॉल भी दिया गया और उसके साथ रनआउट. बहुत बड़ी गलती देखिए यहाँ से, लैला के शादी में लफड़ा हो गया और मजनू इतना नाचा कि लंगड़ा हो गया. अगदी स्टेज ती आहे ना, जर 150 वर्षांचं इंग्रजांचं राज्य हटवताना अनेकांनी संघर्ष केला, पण लगान आपण पाहिला, त्यामध्ये आलेला नो बॉल आणि हा पण आहे नो बॉल. हमें तो अपनों ने ही लूटा, चांदई गैरों में कहा दम था, गेंदबाज वैभव का पैर भी वहां गिरा चिरा का, ज्या चुना थोडा कम था. हा नो बॉल आहे. वॉट अ टेलिकास्ट, एकदा टाळ्या जरूर व्हायला हव्या आमच्या कॅमेरामॅनसाठी, साईड अँगलला तिकडे कव्हर करतायत, त्यांचं देखील कौतुक व्हायला हवं. रोहित त्या ठिकाणी उपस्थित आहे आणि पाहू शकता जवळजवळ 2 ते 3 सेंटीमीटर काय निर्णय दिला हॅरीने अंडर प्रेशर. 1+1 ऍड झाली आहे, राईट. मिळतील धावा 2, समीकरण मैदानावरती उरले 2 बॉल 5 आणि स्ट्राईक देखील मैदानावरती आहे. ती मात्र आता आपण पाहताय नवीन येणारा फलंदाज स्ट्रायकर एंडला जाईल कल्पेश. मात्र हा फ्रीटचा बॉल, 2 चेंडू 5 ची गरज आहे. भरपूर मेहनत करतीये मैदानावरती टीम चांदई, भरपूर मेहनत करतीये टीम जोवेली आणि हा फ्रीट आहे. 2 बॉल 5. लाईन चांगली आहे, टप्पा चांगला आहे, यष्टीरक्षकाच्या हात मध्ये चाललाय बॉल. रन आउटची विकेट. फलंदाज बाद, हार मानायला तयार नाहीये जोवेली, मैदान सोडायला तयार नाहीये टीम. या ठिकाणी आपण पाहताय श्री 11 नरेंद्रजी गुमारे यांनी पुरस्कृत केलेला जयशंकर चांदई. 1 बॉल बाकी आहे, 5 रनची गरज आहे आणि स्ट्रायकर एंडला पुन्हा एकदा पोहोचला फलंदाज विवेक गायकवाड. चौकाराला मॅच सुपर ओव्हर, षटकाराला जोवेली जिंकणार. एक चांगला बॉल मैदानावरती, जो शेवटच्या टप्प्यापर्यंत संघर्ष चांदईनं केलाय तिथे आनंद चांदई साजरा करणार. उंचावलीचा लपंडाव, सुख दुःखांची शर्यत, आयुष्याच्या वळणावरती कधी न थकता थांबणारा संघर्ष म्हणजेच क्रिकेट. आणि आज ते तुम्हाला करायचंय तुमच्या गावाच्या नावासाठी. 2 अक्षराचं भाग्य 3 अक्षराचं नशीब बदलवण्यासाठी गरजेची असते 4 अक्षराची मेहनत. कारण ग्रामीण क्रिकेट आहे जिथे गावाचा मान, गावाचा सन्मान, गावाची प्रतिष्ठा, सारं काही, एक गाव 11 खेळाडू, त्याच्या सोबतीनं पूर्ण गावाचा सन्मान पणाला लागलेला असतो. आणि त्याच सन्मानाच्या लढाईमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. जगन्नाथ क्रीडा संकुलच्या प्रत्येक स्टँड मध्ये टाळ्या व्हायला हव्या, कारण मॅच अतिशय सुंदर रंगली आहे. 1 बॉल 5. मॅच आवडली असेल तर होऊ द्या एकदा जोरदार टाळ्या. 4 आला तर सुपर ओव्हर. जे प्रेक्षक आहेत ना, आज चांदई आणि जोवेलीला बिलॉंग करत नाहीयेत, ते म्हणत असतील तेव्हा आता चौकार येऊ दे. आता फक्त खेळणार नाही, आता जगन्नाथ क्रीडा संकुलात क्रिकेट प्रेमी लढणार. आता क्रिकेट प्रेमी नाही, क्रिकेटर मैदानावरती लढतात. हेल्पलेस डगआउट, करण धुळे, माही, सगळ्यांच्या चेहऱ्यावरती टेन्शन आहे. सध्या टेन्शन आहे मैदानाच्या आतमध्ये. फिल्डिंग करणारा टीम चांदईवरती, फिल्डर्स वरती, बॉलर वरती, कारण शेवटचा अंतिम बॉल, मॅचची रिदम तोडू नका. अंपायर सांगतात फास्ट खेळा. चला वैभव, थोडं स्पीडअप करायचंय. फिल्डिंग मध्ये चेंजेस, एक चालला डीप मध्ये कव्हरला, एक समोर लॉंग ऑफ, ऑन साइडला लॉंग ऑन, एक डीप मध्ये मिड विकेट, एक इन फ्रंट ऑफ दी सेंटर. महेंद्र सिंग धोनी स्टँड समोर आणि आमची A1 जोडी कॉमेंट्रीची. सध्या तुम्ही पाहता A1 शॉट मैदानावरती येणार की एक क्वालिटी बॉल गोलंदाज चिराग टाकणार. बनवायच्या होत्या 6-21, बाकी 1 बॉल 5. जोवेली की टीम चांदई. आणि फटका चाललाय समोर, मिड ऑफला थांबवलाय आणि जिंकलाय सामना श्री 11 चांदई संघानं. त्यांचं करूया आपण अभिनंदन आणि हार्ड लक म्हणूया टीम जय हनुमान जोवेलीला. वल बोल्ड चिराग. हॅलो हॅलो हॅलो. काय हा सामना रंगला, इथे सर्व प्रेक्षकांना थकीत केलं, या आश्चर्यचकित केलं ते मात्र या सामन्याने. विनंती करतोय मच्छिंद्र पाटील सर, आपण मंचावरती या. नेपाल पोखरा येथे 21 ते 25 जानेवारी 2024 ला आंतरराष्ट्रीय कबड्डी चॅम्पियन स्पर्धेत इंटरनॅशनल टुर्नामेंट भारतीय कबड्डी संघ मास्टर 40 मध्ये ज्यांनी प्रतिनिधित्व केले आदरणीय दुर्वाजी धुळे साहेब, त्याचबरोबरीने प्रशिक्षक अनिल जैन साहेब, आदरणीय राजेंद्रजी तावडे जांभूळचे जे उपकर्णधार होते, त्याचबरोबर 40+ भारतीय कबड्डी संघाचे प्रतिनिधित्व करणारे मुकेशजी उभाळे
आणि 40+ भारतीय कबड्डी संघाचे प्रतिनिधित्व करणारे श्री जगदीशजी डबरे नेरळचे या सर्व खेळाडूंना या प्रशिक्षकांना विनंती की आपण यावं, आपल्याला इथे सन्मानित करण्यात येईल. काय कमालीचा सामना मात्र रंगला. जोभिली विरोधात सांदई कमालीचा संघर्ष, बॅटिंग असू दे बॉलिंग असू दे. अनेक चर्चा होत होत्या की मोठ्या धावा होत नाही, परंतु या सर्व चर्चांना उधळून लावलं या सामन्याने. दोन्ही टीमचा संघर्ष लाजवाब राहिला. आणि आता मी विनंती करतोय प्रतीकजी पिसेकर आणि मयूरजी पिसेकर यांना की आपल्या शुभ हस्ते या सर्वच कबड्डीच्या प्रशिक्षकांना खेळाडूंना आपण इथे सन्मानित करावं. आदरणीय दुर्वाजी धुळे, उपाध्यक्ष खेलो मास्टर्स महाराष्ट्र राज्य, माजी अध्यक्ष आगरी युवक संघटना, त्यांचा सन्मान इथे संपन्न होईल. 30+ महिला भारतीय संघाचे प्रशिक्षक श्री अनिल जैन, प्रतीक पिसेकर यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते देखील आपण पाहुण्यांना इथे सन्मानित करावं. 30+ महिला संघाचे प्रशिक्षक श्री अनिल जैन यांचा देखील इथे सन्मान होईल. 40+ चे भारतीय संघाचे उपकर्णधार श्री राजेंद्र तावडे साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्याला देखील इथे सन्मानित करण्यात येईल. राजेंद्र तावडे साहेबांचा सत्कार संपन्न होईल. आणि मुकेशजी उबाळे, भारतीय संघ कबड्डी 40+ चे ज्यांनी प्रतिनिधित्व केले, 40+ भारतीय कबड्डी संघाचे प्रतिनिधित्व ज्यांनी केले ते जगदीशजी डबरे. आणि